हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 15.1 पाहणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिला, इफ बेस ऑफ द पॅरेललोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया। मग आपल्याला काय करायचं, आपल्याला एरिया काढायचा आहे। ठीक आहे, तर आपण दिलेली माहिती पहिले लिहून घेऊ। दिलेली माहिती लिहून घेऊ तर आपल्याला काय दिलं, बेस हे काय पॅरेललोग्राम आहे, पॅरेललोग्राम पहिले वर लिहून घ्या पॅरेललोग्राम। मग इथं बेस काय आहे त्याचा 18 सेंटीमीटर। अतिशय सोपा प्रश्न आहे। नाव थोडंसं पॅरेललोग्राम मोठं वाटत जरी असला तरी हा धडा अतिशय सोपा आहे। आणि हाईट आहे 11 सेंटीमीटर। आणि त्यांनी काय विचारलं, आपल्याला एरिया विचारला। इट्स एरिया म्हणजे त्याचा एरिया काय, त्याचं क्षेत्रफळ काय। तर एरिया ऑफ पॅरेललोग्राम त्याचं सूत्र लिहू, एरिया ऑफ पॅरालेलोग्राम आपल्याला विचारलेलं आहे, तर आपण त्याचं सूत्र लिहू। याचं सूत्र अतिशय सोपं आहे, मी सांगितलं। याचं सूत्र आहे बेस इंटू हाईट। प्रॅक्टिस सेट 15.1 फारच सोपा प्रॅक्टिस सेट आहे। एरिया ऑफ पॅरेललोग्रामचं सूत्र लिहिलं आपण, पॅरेललोग्राम बेस इंटू हाईट। आता इथं जर पाहिलं बेस काय 18 सेंटीमीटर आणि हाईट किती 11 सेंटीमीटर। आता या दोघांचा गुणाकार केलं तर आपल्याला उत्तर किती मिळते पहा। 18 गुणिले 11 8 आणि 1 8 आणि 1 यांचा गुणाकार आपल्याला आलेला आहे 198 सेंटीमीटरचा वर्ग लिहायचं। एक तर सेंटीमीटरचा वर्ग लिहा, नाही तर काय करा 198 स्क्वेअर सेंटीमीटर लिहा। एक तर असं उत्तर लिहा, नाही तर एक तर असं उत्तर लिहा। ठीक आहे, तर अशा प्रकारे पहिला प्रश्न आपला झाला। तर आपला दुसरा प्रश्न अशा प्रकारे, इफ द एरिया ऑफ पॅरेललोग्राम म्हणजे आपल्याला एरिया दिलेला आहे 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर, याला स्क्वेअर सेंटीमीटर असं म्हणतात। अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर, फाइंड इट्स हाईट। मग आपल्याला काय दिलं, बेस दिली, आपल्याला त्याची हाईट काढायची। आपण जी दिलेली माहिती आहे ती आपण पहिले लिहू। दिलेली माहिती आन्सरमध्ये इथे आन्सर लिहू, एरिया ऑफ पॅरालेलोग्राम। एरिया ऑफ पॅरालेलोग्राम किती दिला ते लिहून घ्या, 29.6 आणि त्याची बेस दिली। बेस म्हणजे मराठीत त्याला आपण पाया म्हणतो 8 सेंटीमीटर। आणि आपल्याला हाईट विचारली, हाईट बरोबर किती। तर चला आपण सुरू करू। आपण पहिले काय करू, एरिया ऑफ पॅरेललोग्रामचं सूत्र लिहायचं आपल्याला। एरिया ऑफ पॅरालेलोग्राम याचं सूत्र आपल्याला माहितच आहे। काय याचं सूत्र, बेस इंटू हाईट। एरिया ऑफ पॅरेललोग्राम पहा, ज्या किमती दिल्या त्या किमती त्याच्या खाली लिहायच्या। ज्याच्या किमती दिल्या त्याच्या किमती ठेवायच्या। इथे एरिया ऑफ पॅरेललोग्रामची किंमत दिली का, हो इथे एरिया ऑफ पॅरेललोग्रामची किंमत आहे 29.6। बेसची किंमत दिलेली, बेस आहे आपला 8 आणि हाईट दिली का, इथं हाईटची किंमत आपल्याला विचारली, म्हणजे हाईटच्या जागी मी फक्त हाईटच लिहितो, हाईटच्या जागी हाईटच लिहायची। मग काय करायचं, इकडे जे गुणाकाराला जे आहे ते इकडे जाऊन भागाकारला जाते। मग आपल्याला काय, आपण काय करू, 29.6 डिवायडेड बाय 8 बरोबर हाईट। ठीक आहे, आता याचा हे इथं खाली लिहिलं म्हणजे याला भागाकारला झालं, खाली लिहिलं म्हणजे गुणाकाराचं इकडे भागाकारला झालं। आता याचा भागाकार करूत आपण। याचा भागाकार आपण इकडच्या साईडला करू, इथे 0 इथे 0। पहा भागाकार करताना मी दोन अंक कधीच घेत नाही। ठीक आहे, भागाकारचा माझा एक स्पेशल व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये जर एखाद्याला येत नसेल तर त्याच्यामध्ये जाऊन
तुम्ही पाहू शकता 8 त्रिक 24 उरले 5. दशांश नंतरचा अंक असल्यामुळे इथं आपल्याला दशांश घ्यायचा आहे, म्हणजे पॉईंट घ्यायचा आहे. इथं पॉईंट नंतरचा अंक घेण्यासाठी इथं पॉईंट देऊनच आपण पुढचा अंक घेऊ शकतो. 8 साठी 56. आता हे भागाकार कसा केला मी काही सांगत नाही, फक्त दशांश कुठं आला म्हणजे पॉईंट कुठं आला तेच सांगितलं. भागाकार येत नसेल तर भागाकार तुम्ही शिका, आपले बेसिकचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सगळं बेसिक कव्हर करू शकता. आता आपल्याला हाईट काय आलेली, याचा भागाकार आलेला आहे 3.6 बरोबर हाईट. म्हणून हाईट इक्वल्स टू 3.7 सेंटीमीटर असं आपल्याला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी काय करत जातो पहा, ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये 3च प्रश्न आहेत आणि अतिशय सोपा आपला हा प्रॅक्टिस सेट आहे. म्हणून मी काय करेन, तुम्हाला एक एक प्रश्न देईल, ते तुम्ही होमवर्कसाठी करत जा. पहा, मी याच्या जागी काय करेल, तुम्हाला याच्या जागी मी 400 दिले आणि याच्या जागी तुम्हाला 25 हे बदल करून तुम्हाला काय करायचा, हे स्क्वेअर सेंटीमीटर हे 2 बदल करून काय करायचं आहे आपल्याला, याची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, मी तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न देत जाईन, ते तुम्ही सरावासाठी सोडवत जा. चला शेवटचा प्रश्न पाहू. आपला प्रॅक्टिस सेट 15.1 मधला तिसरा आणि शेवटचा प्रश्न. एरिया ऑफ अ पॅरेललोग्राम is 83.2 square centimeter if its base is 6.4 centimeter. Find the length of its base. म्हणजे आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ म्हणजे त्याची फाइंड म्हणजे शोधणे, लेंथ म्हणजे लांबी, ऑफ इट्स बेस म्हणजे त्याच्या पाया आहे, त्याचा पाया, त्याची आपल्याला काय करायचं, लांबी काढायची. लेंथ ऑफ इट्स बेस. आणि इथं लेंथ आपण प्रश्न काही चुकीचा लिहिला का ते पाहू. हाईट इथे हे दिलेली हाईट आहे, इथे हाईट थोडं मागे पुढे झालं. ठीक आहे, चला. तर इथं आपण काय करू, जी दिलेली माहिती आहे ती आपण पहिले लिहून घेऊ. ठीक आहे, एरिया ऑफ पॅरालेलोग्राम, एरिया ऑफ पॅरेललोग्राम किती, एरिया ऑफ पॅरेललोग्राम 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. मग त्याची हाईट दिली आपल्याला, हाईट किती दिली, हाईट दिली 6.4 सेंटीमीटर. मग आपल्याला बेस काढायचा, बेस इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर हा आपल्या जास्तीत जास्त मित्रांना पण शेअर करा. आपले जेवढे मित्र आहेत, रिलेटिव्ह आहेत, त्यांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण हे सोडू. चला आपण पहिले काय करू, एरिया ऑफ पॅरेललोग्रामचा फॉर्म्युला लिहू. एरिया ऑफ पॅरालेलोग्राम, त्याचं सूत्र आहे बेस इंटू हाईट इंटू बेस, बेस इंटू हाईट. आता आपल्याला एरिया ऑफ पॅरेललोग्राम पहा, जिथं ज्याची किंमत दिलेली आहे त्या किमती आपण त्याच्या खाली लिहायच्या. मग एरिया ऑफ पॅरेललोग्रामची किंमत दिली का त्याने, हो, त्याची किंमत किती दिली आपल्याला, 83.2 दिलेली आहे, बरोबर. तर चिन्ह बेस आहे आपला 6.4. नंतर हाईट, हाईट काय दिली आपल्याला, सॉरी हाईट दिलेली आहे, बेस नाही दिला आपल्याला, हाईट दिली 6.4 आणि बेस दिला का आपल्याला, बेस नाही दिला, बेस जशाला तसं, बेसच्या खाली बेस दिलाच नाही त्यांनी, बेस जशाला तसं मी लिहून टाकलं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इथं गुणाकाराची संख्या आपल्याला इकडे भागाकारला न्यायची, म्हणजे 83.2 जशाला तसे लिहायचे. इथं गुणाकार आहे, त्याला आपण खाली लिहू भागाकाराला, बरोबर. इथं बेस जसा आहे जसा. आता याचा पहा, इथं पण पॉईंटच्या नंतर एक आकडा, इथं पण पॉईंटच्या नंतर एक आकडा, पॉईंटच्या नंतर एक, पॉईंटच्या नंतर एकच आपल्याला संख्या दिसते, इथं पण पॉईंटच्या नंतर एकच नंबर दिसतोय. मग काय करतो, हे पॉईंट पहिले तर उडवून टाकायचा,
आता काटाकाटी करायची. आता जर पाहिलं तुम्ही तर दोन्ही पण समसंख्या आहेत. दोन्ही पण काय आहे? समसंख्या. आणि दोन्हीला 2 न भाग जाते. समसंख्याला 2 न भाग जाते. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, पहिले ह्या दोघांना आपण 2 न भाग देणार. ठीक आहे. मग याचे अर्धे केले 32 आले, याचे अर्धे केले 416. अजून आपण पाहिलं तर दोन्ही समसंख्या आहे. तर जेव्हा जेव्हा दोन्ही समसंख्या येतील तेव्हा तेव्हा आपण 2 न भागाकार देत जायचं. एखाद्याला मोठा मोठा भागाकार ते डायरेक्ट करू शकतात, पण काही जणाला जर येत नसेल तर असा छोटा छोटा भागाकार देऊन तुम्हाला उत्तर काढायचं. ठीक आहे. जर एखाद्याला चांगलाच भागाकार येत असेल तर ते डायरेक्ट करू शकतो. 4 न भाग देऊ शकतो, 8 न भाग देऊ शकतो. पण मी ते समसंख्या असल्यामुळं 2 न भाग देऊ. 2 न भाग द्यायचा याचा अर्थ याचे अर्धे करायचे. 32 चे अर्धे 16, याचे अर्धे करायचे 208 आपले अर्धे होतात. त्याच्यानंतर अजून समसंख्या आहेत दोन्ही पण. ठीक आहे. याचे अर्धे करा, याचे अर्धे करा. अजून समसंख्या याचे अर्धे करा, 4 येतात, याचे अर्धे करा 52 येतात. याचे अजून अर्धे होतात, इथं 2 येतात, याचे अर्धे येतात 26. अजून अर्धे करा, 1 येते, इथं होतात 13. ठीक आहे. तुम्हाला भागाकार लवकर येत असेल तर लवकर फास्ट करा. 8 न भाग द्या, 16 न द्या, काय हरकत नाही. मी अर्धे अर्धे करत गेलो, उत्तर आलं मला 16. मग माझी बेस काय आलं, मग इथे लिहिता म्हणून बेस इक्वल्स टू 13 सेंटीमीटर. आपल्याला उत्तर शेवटी लिहायचं. उत्तर खाली लिहा. ठीक आहे. दिसतंय की नाही म्हणून मी वर तिकडे बाजूला लिहिलेलं आहे. बेस आपलं उत्तर आलेलं आहे 13 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण याचा एक दुसरा प्रश्न घेऊत. आपण याच्या किमती बदलू. ठीक आहे. याच्या जागी आपण ठेवता 900. हाईट आपण 15 घेऊ. मला काय काढून दाखवायची, तुम्हाला बेस काढायचा. ठीक आहे. मी वेगळ्या किमती ठेवल्या. इथं 900 घेतल्या, दिसत नसेल तर इथे 900 मोठा लिहितो थोडंसं. इथं 15 घ्या याच्या जागी. ठीक आहे. आणि याचं उत्तर काढायचं. जर उत्तर जमलं तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओज आपल्या मित्रमंडळींना पण शेअर करायचं विसरू नका. नाही तर आपणच करून बस आपल्यापर्यंतच नॉलेज ठेवायचं असं करू नका. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.